तयार झालेत आपले ब्रेड बेसनपासून चिले. एकदम पौष्टिक आणि टेस्टी रेसिपी. शिवाय घरात भाज्या शिल्लक असतील तर त्यापासून बनवली जाते आणि अगदी कमी तेलात तयार होते. त्यामुळे नक्की ट्राय करा आणि आवडल्यास लगेच सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका फ्रेंड्स. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज मी बनवते बेसन आणि ब्रेड चिला. त्यासाठी मी इकडे 2 वाटी मोठं बेसन पीठ घेतलेलं आहे. इकडे ब्रेडच्या कडा आहेत, जे आपण सँडविच करून कडा उरलेल्या असतात, त्या कडा आहेत. इकडे तिखट मिरचीचा ठेचा आहे, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट आणि कापलेला कांदा. आता आपण मिश्रण बनवायला सुरुवात करूया. सुरुवातीला घालते चवीप्रमाणे मीठ, नंतर घालूया ब्रेड, ठेचा, कोथिंबीर सगळं घालूया आणि हाताने चांगलं एकजीव करूया. आलं लसूण पेस्टही घालते. आलं लसूण पेस्टमुळे एक छान चव येते. आपण आता हे हाताने छान मिक्स करूया. आता घालते हळद, आणि हिंग. तेही छान मिक्स करून घेऊया. हळद कलरसाठी छान दिसते. याचे आपण चिले काढणार आहोत. सकाळच्या वेळेत खूप घाई असते आणि आपल्याकडे ब्रेड वगैरे शिल्लक असतोच, तर मग ते शिल्लक ब्रेडचं असं काहीतरी बनवायचं, खूप छान होतं. आत्ता घातलाय थोडासा ओवा, कारण कसं आपल्याकडं घरात बऱ्याच वस्तू शिल्लक असतात. अर्धा कांदा असतो, अर्धा टोमॅटो असतो किंवा अर्धा कापलेला भाज्या वगैरे असतात. तर ते सगळं मिक्स करून आपण बेसन पिठामध्ये असे चिले बनवू शकतो. चवीला पण छान लागतात आणि पौष्टिकही होतात. आता पॅनमध्ये मी ऑइल घातलेलं आहे. आपण हे मिश्रण सोडून घेऊया. 2 चमचे सोडून घेते आणि सावकाश पसरवायचं. हवे त्या आकारात पसरवा, लहान मोठं. मी मध्यमच पसरवते. चमच्याने जर पसरत नसेल तर अशी हाताची थोडीशी मदत घ्या आणि हाताने पसरवून घ्या. फक्त बोटाला जपा, चटका बसू शकतो. आता उलटवून घेऊया. असं उलट नाही ना, मध्यभागापर्यंत घालायचं आणि उलटवायचं. बघा कलर किती छान आलेला आहे आणि खूप फ्लफी झालेला आहे. चवीलाही खूप छान लागतं. खूप छान झालंय. याचा कलर बघा किती छान दिसतंय आणि पौष्टिकही आहे. शिवाय उरलेल्या भाज्या वाया जात नाही, तर त्यातून एक नवीन पदार्थ तयार होतो. दोन्ही बाजूनी छान खरपूस घेतलेला आहे. आता आपण काढूया. तयार झालेला आहे. आता तयार झालेलं आहे, मी काढून घेते.